नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण पाहूया सुक्या बोंबलाची चटणी. सुक्या बोंबलाची चटणी चवीला खूप छान लागते, नक्की करून पहा. तर इथे मी 2 ते 3 मिनटं बोंबील छान खरपूस भाजून घेतले आहेत. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे. कढईमध्ये तेल गरम करायचं आहे, त्यामध्ये टाकायचे 2 मोठे कांदे बारीक चिरलेले. त्यानंतर ह्यामध्ये टाकते मी हिरवी मिरची, कढीपत्ता आणि 2 मोठे टोमॅटो बारीक चिरलेले. सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. त्यानंतर यामध्ये टाकूया आपण घरगुती लाल तिखट, काश्मीर लाल मिर्च पावडर आणि हळद. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवून आपल्याला 2 मिनटं वाफ द्यायची आहे, म्हणजे टोमॅटो छान मऊसूत शिजतात. पाहू शकता मस्त टोमॅटो मऊसूत शिजले आहेत. आता ह्यामध्ये टाकूया कोथिंबीर, आमसूल आणि स्वच्छ धुवून घेतलेले बोंबील. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवायचं आहे. झाकणावरती थोडंसं पाणी ठेवायचं आहे, म्हणजे बोंबील किंवा कोणताही पदार्थ खाली तळायला चिकटत नाही. आता व्यवस्थित बोंबील शिजलेले आहेत. वरचं जे पाणी आहे गरम ते थोडं टाकूया, व्यवस्थित मिक्स करूया, कोथिंबीर टाकून गरमागरम सर्व करूया.